ज्याला जग नशिबाचा खेळ म्हणते, ते मी प्रियजनांच्या क्रूरतेत आणि रक्ताच्या नात्यांच्या कटुतेत बदलताना पाहिलं आहे. जेव्हा माझ्या सासऱ्यांनी थरथरत्या हातांनी त्या 3 फाटलेल्या चिठ्ठ्या माझ्या हातात दिल्या, तेव्हा मला वाटलं की कदाचित गरिबीच्या धक्क्याने त्यांचं भान हरपलं असावं. पण त्या जुन्या चिठ्ठ्या मागे दडलेल्या करोडोंच्या रहस्याने आणि त्या भयावह वास्तवाने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्याच मुलांच्या द्वेषापासून सुटका करून घेण्यासाठी एखादा बाप एवढा मोठा धोका पत्करेल का? त्या फाटलेल्या चिठ्ठ्यांमध्ये लपलेल्या एका लहानशा सुगाव्याने केवळ मला रातोरात श्रीमंतच बनवले नाही, तर एक असे सत्यही उघड केले जे ऐकून तुमचे काळीजही हादरवून जाईल. शेवटी त्या साध्या चिठ्ठ्यामध्ये अशी कोणती गोष्ट होती जिने माझं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं? जेव्हा या भव्य वाड्यात माझं लग्न झालं, तेव्हा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता एके दिवशी मला याच घराच्या सर्वात अंधाऱ्या कोपऱ्यात अश्रू ढाळावे लागतील. माझे सासरे दीनानाथजी शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. ते समोर येताच लोक आदराने नतमस्तक होत असत. त्यांचा वाडा, ज्याला लोक शांती सदन म्हणत, तो एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हता. चोहीकडे बाग, संगमरवरी फरशी आणि झगमगणारी झुंबर, यामुळे ते एका आनंदाचे नंदनवनच होते. माझं लग्न त्यांचा धाकटा मुलगा आकाश याच्याशी झालं होतं. दीर राघव आणि जाऊबाई सुचित्रा यांचा घरात दबदबा होता. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर सासरे आम्हा सर्वांनाच त्यांचा आधार समजत होते. आम्हीच त्यांचे जग होतो. सुरुवातीच्या दिवसात सगळं काही एका सोनेरी स्वप्नासारखं होतं. सकाळी एकत्र चहा पिणं, प्रत्येक सणाला कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करणं आणि शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये मेजवान्या, या सर्व सामान्य गोष्टी होत्या. पण या झगमगाटाखाली नात्यांमध्ये जे विष वाढत होतं त्याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. दीर राघव स्वभावाने खूप महत्वाकांक्षी आणि सत्तालोभी व्यक्ती होते. जोपर्यंत त्यांचा फायदा होत होता तोपर्यंत त्याला नात्यांची पर्वा होती. माझ्या सासऱ्यांनी आपला संपूर्ण व्यवसाय राघवच्या हवाली केला होता. माझी जाऊ सुचित्रा आपले दिवस हिरे निवडण्यात आणि किती पार्ट्यांना हजेरी लावण्यात घालवत असे. शहरातील सर्वात श्रीमंत घराण्याची सर्वात मोठी सून असल्याचा तिला अभिमान होता. मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाची मुलगी, जी नेहमी नाती जपण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असे. पण माझा साधेपणा माझ्या जाऊबाईला अनेकदा खटकत असे. ती मला अपमानित करण्याची संधी नेहमीच शोधत असे. माझा नवरा आकाश स्वभावाने सरळमार्गी होता आणि तो त्याच्या मोठ्या भावाच्या छायेत जगत होता. तो कधीही वाद घालत नसे, ज्याचा राघव अनेकदा फायदा घेत असे. काळाने असे वळण घेतले की हा आनंदाचा काळ रातोरात नाहीसा झाला. काळाने असे वळण घेतले की सुखाचा हा महाल पत्त्यांच्या घराप्रमाणे रातोरात कोसळला. एका वाईट व्यावसायिक करारामुळे आणि शेअर बाजारातील अचानक झालेल्या घसरणीमुळे दीनानाथजींच्या दशकांहून जुन्या साम्राज्याचा पाया हादरला. आमच्या सासऱ्यांनी आपले सर्व भांडवल एका अशा प्रकल्पात गुंतवले होते ज्याला राघवने खूप फायदेशीर म्हटले होते, पण प्रत्यक्षात तो एक दलाल होता. हळूहळू बँकेच्या नोटिसा येऊ लागल्या. ज्या लोकांना सासऱ्यांनी वर्षानुवर्ष जपले होते तेच लोक आता घराबाहेर उभे राहून उद्धटपणे वागत होते. कर्जाचा डोंगर इतका वाढला होता की सासऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आणि या धक्क्यामुळे एक दिवस त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवले, पण त्यांच्या शरीराचा अर्धा भाग सुन्न झाला. ते अंथरुणाला गेले आणि त्यांचा आवाज गेला. जसे सासऱ्यांचे खिसे रिकामे झाले आणि ते हतबल झाले, तसे या वाड्याचे खरे मालक उघडकीस येऊ लागले. वडिलांचे पाय चाटून संपूर्ण धंदा ताब्यात घेतलेल्या राघवने त्यांचा जराही विचार केला नाही. त्याला वाटू लागले की हा म्हातारा आता केवळ एक ओझे बनला आहे. घरातील मौल्यवान वस्तू एक एक करून विकल्या गेल्या. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी राघवने सासऱ्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर नजर टाकायला सुरुवात केली, पण त्याला कागदपत्रे मात्र सापडली नाहीत. म्हणून तो आपला राग आणि निराशा त्याच्या आजारी वडिलांवर काढू लागला. एके सकाळी जेव्हा सासऱ्यांना खूप ताप आला, तेव्हा राघव आणि सुचित्राने ठरवले की त्यांना आता मुख्य खोलीत ठेवण्यात काही अर्थ नाही. जाऊबाई भुवयात उंचवून म्हणाली की त्या आजारी म्हाताऱ्यामुळे घरात औषधांचा वास येतो आणि पाहुण्यासमोर ही मान खाली घालावी लागते. मग काय, कोणताही संकोच किंवा विचार न करता
राघवने सासऱ्यांना त्यांच्या मखमली पलंगावरून उचलले आणि घराच्या मागच्या जुन्या कोठारात फेकून दिले, जिथे वर्षानुवर्ष भंगार साठवलेले होते. ती काय खोली होती, अक्षरशः नरकच. भिंतींचा गिलावा उकडत होता, सगळीकडे कोळ्याची जाळी होती आणि दमटपणाचा कुजका वास येत होता. तिथे क्षणभर सुद्धा उभं राहणं कठीण होतं. लाईट नव्हती, पंखा नव्हता. सासऱ्यांच्या डोळ्यातील असहाय्यता आणि वेदना पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना काहीतरी बोलायचं होतं. त्यांचे हात थरथरत होते. पण राघवने निर्दयपणे दार बंद केले आणि जाहीर केलं, आता ही तुमची जागा आहे. आकाश शांतपणे पाहत होते. जेव्हा मी विरोध केला तेव्हा राघव माझ्यावर ओरडला. तो म्हणाला, जर तुला एवढी सहानुभूती असेल तर तू सुद्धा तिथे जायला पाहिजेस. आकाशने मला खोलीत ओढून नेले आणि आत बंद केले. त्या रात्री मला झोप लागली नाही. कोठाराच्या खिडकीतून माझ्या सासऱ्यांचे कणहणे मला ऐकू येत होते. ते थंडीने कुडकुडत होते. ज्या वडिलांनी आपल्या मुलांना मखमली चादरीत झोपवले होते, ते आता एका फाटलेल्या सतरंजीवर पडले होते. माझं मन मला दोषी ठरवत होतं. मी ठरवलं की यासाठी राघवकडून मार खावा लागला तरी चालेल, पण मी बाबांना या अवस्थेत सोडणार नाही. मध्यरात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा मी गुपचूप उठले. स्वयंपाकघरातून जाऊन त्यांच्यासाठी हलकी लापशी बनवली आणि एक जुनं ब्लँकेट घेऊन त्या स्टोअर रूमकडे गेले. तिथली शांतता मन हेलावून टाकणारी होती. मी दार उघडताच मला उंदरांच्या धावपळीचा आवाज ऐकू आला. माझे सासरे अंधारात डोळ्यात पाणी आणून छताकडे एकटक पाहत होते. मला पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. त्यांना आपले निष्प्राण हात वर करून मला आशीर्वाद द्यायचा होता, पण त्यांच्यात तेवढी शक्ती नव्हती. मी त्यांचे डोके माझ्या मांडीवर घेतले, त्यांना आधार दिला आणि त्यांना लापशी भरवली. त्यांचे अश्रू माझ्या तळ हातावर पडले, जे एका ऍसिड प्रमाणे माझ्या हृदयाला जाळू लागले. मी जुन्या कपड्यांमागे लपवून त्यांना ब्लँकेटने झाकले. माझ्या सासरेने माझा हात घट्ट धरला होता, जणू काही ते मला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्या अंधाऱ्या खोलीत कचऱ्याच्या आणि भंगाराच्या ढिगाऱ्यात मला जाणवले की खरी संपत्ती पैशात नाही, तर आपल्या प्रियजनांसाठी सांडलेल्या अश्रूंमध्ये आहे. पुढचे काही दिवस हे असेच चालू राहिले. मी दिवसभर माझ्या जाऊचे टोमणे सहन करायचे, घरातील सगळी कामे करायचे आणि रात्री गुपचूप माझ्या सासऱ्यांची सेवा करायची. राघव अनेकदा दारू पिऊन तिथे यायचा आणि ओरडायचा, अरे म्हाताऱ्या, सांग मला, ते मृत्यूपत्र कुठे आहे? त्या दुसऱ्या तिजोरीची चावी कुठे लपवली आहेस? माझे सासरे गप्प राहायचे. राघव त्यांना हलवायचा, कधी कधी तर त्यांच्या हातापायांवर लाथाही मारायचा. पण मी हतबल होते. तो वाडा आता स्मशानभूमीसारखा दिसत होता. नोकरांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. जाऊबाई सुचित्राला आता स्वतः काम करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे सगळा भार माझ्यावर पडला होता. ती अनेकदा माझ्या सासऱ्यांच्या जेवणावर निर्बंध घालायची. ती म्हणायची, जर कमवू शकत नाही तर खायची काय गरज आहे? मी माझ्या ताटातलं जेवण वाचून बाबांना द्यायची. एके दिवशी राघवने माझ्या सासऱ्यांची जुनी पेटी बाहेर काढली आणि सगळ्यांसमोर फोडली. त्याला वाटलं की त्यात सोनं किंवा मालमत्तेची कागदपत्र असतील, पण त्यात काय होतं, फक्त माझ्या सासूबाईंचे जुने फोटो, माझ्या सासऱ्यांच्या पहिल्या कमाईतील एक नाणं आणि मुलांच्या लहानपणीचे फोटो आणि काही खेळणी. राघवने रागाने त्या आठवणी जमिनीवर फेकून दिल्या आणि त्यांच्यावर पाय ठेवला. माझे सासरे दाराच्या फटीतून हे सर्व पाहत होते. त्यांच्या मुख किंकाळ्या आजही माझ्या कानात घुमत असतात. मी यापूर्वी नात्यांचे असे किळसवाणे स्वरूप कधीही पाहिले नव्हते. पैसा केवळ लोकांना आंधळेच करत नाही, तर त्यांना जनावरांमध्येही बदलतो, हे त्या दिवशी सिद्ध झाले. माझ्या सासऱ्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती, पण कोणालाच त्याची पर्वा नव्हती. प्रत्येक जण फक्त त्या खजिन्याची वाट पाहत होता, जो त्यांना सापडत नव्हता. कोठारातली ती पहिली रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि सर्वात भयावह होती. माझे सासरे, ज्यांना एकेकाळी संपूर्ण शहर आदराने नतमस्तक होत असे, ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका फाटलेल्या जाड गालिच्यावर पडले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या श्वासाचा कडकडाट त्या शांत खोलीत एखाद्या जुन्या इंजिनसारखा घुमत होता. जेव्हा मी त्यांच्या डोक्याखाली एक जुनी उशी ठेवली, तेव्हा त्यांनी माझे मनगट पकडले. त्यांच्या हातांच्या थंड स्पर्शाने आजही माझ्या अंगावर काटा येतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक अशी पोकळी होती जी 1000 शब्दांपेक्षाही अधिक बोलकी होती. मला जाणवले की ते शब्दांपेक्षा अधिक बोलकं होतं. माझ्या लक्षात आलं,
की बाहेरचं झगमगणारं जग आता त्यांच्यासाठी मृतवत झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यकिरणांचा पहिला झोत लहानशा खिडकीतून आत आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खोलीच्या कोपऱ्यातल्या जुन्या पेट्यांवर धुळीचा जाड थर साचला होता. जाऊबाई सुचित्राने सकाळी सकाळीच मोठा आवाज चढवला होता. ती मोठ्याने ओरडून म्हणत होती की आज नाश्ता मिळेल की नाही. ती विसरली होती की घरात एकही नोकर शिल्लक राहिला नाही. ती स्टोअर रूमकडे पाहून मोठ्याने म्हणत होती की तिथे जायची गरज नाही, तिथे फक्त घाण आणि रोगराई आहे. राघवचे वागणे तर त्याहूनही जास्त हिंसक झाले होते. त्याला खात्री होती की त्याच्या सासरेनी कुठेतरी करोडींची रोकड किंवा दागिने लपवले आहेत. तो दिवसातून 3 वेळा कोठारात जायचा आणि प्रत्येक वेळी सासऱ्यांना खडसावत असे. एके दुपारी मी खिडकीजवळ उभा होते तेव्हा राघव ओरडला, म्हाताऱ्या तोंड उघड, ती स्विस बँकेची कागदपत्र कुठे आहेत? ती आईच्या नावावर घेतलेल्या जमिनीची मूळ कागदपत्र कुठे आहेत? माझ्या सासऱ्यांचा आवाज तर आधीच गेला होता म्हणून ते नकारार्थी मान हलवत असे. मग रागाच्या भरात राघवने जवळच पडलेले एक पितळी भांडे उचलले आणि भिंतीवर फेकून मारले. ते भांडे सासऱ्यांच्या कानाजवळ जोरात निघून गेले. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी आत जायचा प्रयत्न केला पण राघवने मला दूर ढकलले. त्याने मला घराबाहेर काढले आणि म्हणाला, अंजली, या म्हातारीची बाजू घेणे थांबव. जर तू अजून त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवलीस तर आजपासून तुलाही खायला मिळणार नाही. त्या दिवसापासून मी माझ्या सासऱ्यांना माझ्या वाट्याचे जेवण देऊ लागले. मी स्वतः उपाशी राहायचे पण गुपचूप त्यांच्यासाठी लापशी आणि दुधाची सोय करायचे. घरातले वातावरण असे होते जणू काही आम्ही युद्ध असलेल्या परिसरात राहत आहे. माझा नवरा आकाश, तो त्याच्या मोठ्या भावाच्या पूर्णपणे ताब्यात होता. जेव्हा कधी मी त्याच्याशी सासऱ्यांच्या परिस्थितीबद्दल बोलायचे तेव्हा तो तोंड फिरवायचा. तो मला म्हणाला, अंजली, भैया जे काही करतोय ते घर वाचवण्यासाठी आहे. बाबांनी सगळे पैसे गमावले आहेत आणि आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की पैसा येतो आणि जातो पण वडील गेले की पुन्हा येणार नाहीत. पण जणू कोणीतरी त्याच्यावर जादू केली होती. जाऊ सुचित्राने आता हळूहळू घरातील सर्व मौल्यवान वस्तू तिच्या माहेरी पाठवायला सुरुवात केली होती. बँकेचे लोक येऊन सर्व काही जप्त करतील अशी तिला भीती वाटत होती. ती सासऱ्यांच्या खोलीतील प्रत्येक वस्तूची झडती घ्यायची. एवढेच नव्हे तर तिने त्यांच्या जुन्या कोटचे खिसे देखील फाडून टाकले. हा विचार करून की त्यात एखादी चावी सापडेल. एके दिवशी जेव्हा खूप मोठा पाऊस पडत होता आणि स्टोअर रूमचे छत गळू लागले होते, सासरे पूर्ण भिजले होते. मी जेव्हा तिथे पोहोचली आणि पाहिले तर ते थंडीने पूर्ण आकडले होते. मी लगेच माझ्या ओढणीने त्यांचे शरीर पुसले आणि पटकन जाऊन माझ्या रूममधून एक चादर आणून त्यांना दिली. त्यावेळी त्यांनी माझा हात धरला आणि त्यांच्या जुन्या कपड्यांच्या खिशाकडे बोट केले. मी हात टाकून पाहिले पण त्यात काहीच नव्हते. मला वाटलं की ते काही जुन्या आठवणी शोधत आहेत. माझ्या सासऱ्यांची अवस्था पाहून डॉक्टरला बोलावणे आवश्यक होते पण राघवने सरळ नकार दिला होता. तो म्हणायचा, डॉक्टरचे पैसे कोण देणार? तू तुझ्या आई वडिलांकडून आणशील का? मी माझी सोन्याची बांगडी गुपचूप विकली जी मला माझ्या आईने दिली होती आणि गुपचूप एका छोट्या दवाखान्यातून डॉक्टरला घरी बोलावले. जेव्हा डॉक्टरने माझ्या सासऱ्यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यातील दुःख आणि आश्चर्य त्यांना लपवता आले नाही. ते मला एकांतात म्हणाले, बाळा, त्यांना औषधांपेक्षा प्रेम आणि आदराची जास्त गरज आहे. त्यांच्या मनाने हार मानल्यामुळे त्यांचे शरीर साथ देत नाहीये. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी ढसाढसा रडू लागले. माझ्या सासरेंनी मला रडताना पाहिले. त्यांनी मला जवळ येण्याचा इशारा केला आणि मोठ्या मुश्किलीने कुजबुजले, रडू नकोस नियती. ते शब्द आजही माझ्या कानात घुमतात. पुढच्या काही दिवसात माझ्या जाऊबाईचा आणि दिराचा छळ वाढतच गेला. त्यांनी माझ्या सासऱ्यांना मला अंघोळ घालण्यापासूनही रोखले. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायचे तेव्हा सुचित्रा गॅस बंद करायची. ती म्हणायची, गरम पाणी कशाला वाया घालवायचं, त्यांना थंड पाण्याने अंघोळ घालूया. त्या डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत ती एका असहाय्य वृद्ध माणसाला थंड पाण्याने अंघोळ घालण्याबद्दल बोलत होती. मी माझ्या बादलीतून गरम पाणी घेतले आणि त्यांना अंघोळ घातली. त्याच क्षणी माझ्या सासऱ्यांच्या पाठीवर काही निळे डाग माझ्या लक्षात आले. माझा संशय खात्रीत बदलला की राघवनेच त्यांना मारले होते. हे पाहून माझा संताप अनावर झाला. मी राघव समोर जाऊन त्याला स्पष्टीकरण मागितले तेव्हा त्याने मला एक चापट मारली. आकाशनेही मला साथ दिली नाही.
त्या चापटीने माझ्या आतल्या मातृप्रेमाची ठिणगी पेटवली. मी ठरवले की आता मी माझ्या सासऱ्यांची ढाल बनेन. मी एक दिवस रात्र त्यांच्या जवळ बसायला लागले. मला आता तेथील वासाची आणि उंदराची सवय झाली होती. माझ्या लक्षात आलं की माझे सासरे नेहमी भिंतीवर रेषा ओढायचे. मला वाटलं की ते आपले दिवस मोजत आहेत, पण त्या रेषांना एक विशिष्ट पद्धत होती. कधी कधी ते 3 रेषा काढायचे आणि मग त्या खोडून टाकायचे. एकदा त्यांनी जमिनीवरच्या धुळीत 10 लिहिलं होतं. मला वाटलं की कदाचित ते 10 रुपये मागत असतील, पण त्या घरात कोणाकडेही 10 रुपये सुद्धा उरले नव्हते. सगळे काही कर्जात बुडालं होतं. माझ्या जाऊने तर जुनं फर्निचर भंगारात विकायला सुरुवात केली होती. एके दिवशी तिने माझ्या सासऱ्यांची आवडती आराम खुर्ची सुद्धा विकली, ज्यावर बसून ते तासनतास आम्हाला गोष्टी सांगत होते. जेव्हा माझ्या सासऱ्यांनी ती खुर्ची खिडकीतून बाहेर नेताना पाहिली, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती खुर्ची केवळ लाकडाचा एक तुकडा नव्हती, तर त्यांच्या गतवैभवाची शेवटची खूण होती. सासऱ्यांचा आजार आता त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचला होता. ते सतत खोकत होते आणि प्रत्येक खोकल्यासोबत त्यांच्या तोंडातून रक्त वाहत होते. हे पाहून राघव म्हणाला, शेवट जवळ आला आहे. बरं झालं, आपण या ओझ्यातून मुक्त होऊ. तो हे सासऱ्यांसमोरच म्हणाला. तो माझ्या आणि या सासऱ्यांसमोरच अंत्यविधीच्या खर्चाबद्दल चर्चा करू लागला. तो म्हणाला, लाकूड महाग झाला आहे, म्हणून आपण जवळच्या स्मशानभूमीतच त्याच्यावर अगदी संस्कार करू. हे ऐकून माझ्या सासऱ्यांनी डोळे मिटले. मला वाटलं की जणू त्याच क्षणी त्यांचा आत्मा मेला होता. फक्त त्यांचं शरीर हालचाल करायला उरलं होतं. त्या रात्री माझ्या सासऱ्यांनी मला एक जुनी छोटी पेटी दाखवली, जी त्यांनी धुळीत पुरली होती. जेव्हा मी ती उघडली तेव्हा माझ्या सासूबाईंची तिथे एक छोटी टिकली आणि एक सुकलेले गुलाब होते. त्यांनी ती पेटी माझ्या हातात दिली, जणू काही ते मला त्यांची सर्वात मौल्यवान वडिलोपार्जित वस्तू देत होते. खरी उत्सुकता तेव्हा सुरू झाली, जेव्हा एके दिवशी काळा कोट घातलेला एक अनोळखी माणूस घराबाहेर उभा राहिला. त्याने स्कार्फ घातला होता आणि तो माझ्या सासऱ्यांबद्दल विचारत होता. राघवने त्याला हाकलून लावले, पण तो जाताना त्या माणसाने माझ्या हातात एक कागदाचा तुकडा दिला. त्यावर लिहिले होते, वेळ कमी आहे, तुमच्या चिठ्ठ्या जपून ठेवा. मला काही कळले नाही. कोणत्या चिठ्ठ्या? आमच्याकडे खायला सुद्धा पैसे नव्हते. माझ्या सासऱ्यांकडे असे काही होते का जे आमचा जीव वाचवू शकेल? आणि ते राघवच्या नजरेतून सुटले होते. मी माझ्या सासऱ्यांना त्या माणसाविषयी विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते गप्प राहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि इशारा होता. आपला जीव धोक्यात आहे हे त्यांना माहीत होतं का, की ते एखादं मोठं रहस्य लपवत होते. मानवी लोभाला सीमा नसते, आणि हे मी तेव्हा पाहिलं जेव्हा माझ्या जाऊबाईने माझ्या सासऱ्यांची फाटलेली गादी सुद्धा फाडायला सुरुवात केली. त्यांना वाटले की चिठ्ठ्या आत ठेवलेल्या असतील. त्यांनी सगळा कापूस बाहेर काढला आणि माझ्या सासऱ्यांना उघड्यात जमिनीवर झोपायला लावले. त्या रात्री थंडीने माझे सासरे थरथर कापत होते. मी माझ्या साड्या पसरवून त्यांच्यासाठी बिछाना तयार केला. माझ्या सासऱ्यांनी माझा हात धरला आणि बराच वेळ माझ्याकडे एकटक पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात एक खोल कटुता होती. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेची खोल भावना होती. त्यांनी फाटलेल्या शर्टमधून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे त्यांना ते जमले नाही. जेव्हा मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी नकारार्थी मान हलवली, जणू काही तो योग्य क्षणाची वाट पाहत होता. घराची अवस्था अधिकच बिकट होत चालली होती. बँकेने आता घराबाहेर जप्तीची नोटीस लावली होती. राघव घराभोवती वेड्यासारखा पळत होता. एक नोटीस चिकटवली होती. राघवने वेड्यासारखे घराचा कानाकोपरा खोदला. त्याला खात्री होती की त्याच्या वडिलांनी कुठेतरी सोनं पुरलं आहे. मुळांमध्ये काहीतरी सापडलेल्या आशेने त्याने अंगणातील झाडंही तोडून टाकली. माझे सासरे हे सर्व पाहत होते आणि आपल्या नशिबावर हळहळ व्यक्त करत होते. त्यांनी आपल्या घामाने उभं केलेलं साम्राज्य त्यांचाच मुलगा नष्ट करत होता. नात्यांची ही कत्तल पाहून माझा जीव कासावीस झाला. मला भीती वाटत होती की ज्या दिवशी राघवला काहीच मिळणार नाही, त्या दिवशी तो माझ्या सासऱ्यांसोबत काहीतरी भयंकर करेल, आणि तो दिवस फार दूर नव्हता. माझे सासरे आधीच अखेरचा श्वास घेत होते आणि वातावरणात एक विचित्र गूढ पसरले होते. माझ्या सासऱ्यांच्या आयुष्याचे शेवटचे 3 दिवस एखाद्या भयानक दुःस्वप्नासारखे वाटत होते.
कोठारातील हवा जड झाली होती आणि मृत्यूचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. त्यांना प्रचंड ताप होता आणि त्यांच्या शरीराच्या उष्णतेने ते ज्या ओल्या सतरंजीवर पडले होते ती गरम होत होती. राघव आणि त्याची बायको सुचित्रा यांनी आता कोठाराकडे पाणीही पूर्णपणे सोडून दिले होते. जेव्हा कधी शेजारचे लोक बाहेर भेटून सासऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचे तेव्हा राघव निर्लज्जपणे हसून म्हणायचा, बाबूजी आराम करत आहेत. म्हातारपण अटळ आहे आणि थोडा अशक्तपणा तर अटळच आहे. पण घरातलं वास्तव हे होतं की त्या म्हाताऱ्याला पाणी द्यायला सुद्धा कोणी देत नव्हतं. त्या 3 दिवसात डोळ्यांची पापणीही लावली नाही. मी माझा सगळा वेळ त्या दमट खोलीत घालवला. मी त्यांच्या कपाळावर थंड पट्ट्या ठेवल्या आणि देवाला प्रार्थना केली की एकतर त्यांना बरे कर किंवा या नरक यातनेतून त्यांची सुटका कर. त्यांचे ओठ कोरडे आणि पांढरे पडले होते आणि त्यांना गिळताही येत नव्हते. माझ्या सासऱ्यांची नजर नेहमी खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यावर खेळलेली असायची, जिथे भंगाराचा मोठा ढीग होता. मला वाटले की कदाचित तिथे लपलेल्या उंदरांकडे पाहत असतील, पण त्यांच्या नजरेसमोर फक्त शरीर उरले. काल रात्री जेव्हा बाहेर शांतता होती आणि घरातले सगळे गाढ झोपले होते तेव्हा माझ्या सासरेनी अचानक पूर्ण ताकदीने माझं बोट पकडलं. त्यांच्या पकडीत जी धडपड होती ती पाहून माझ्या अंगावर काटा आला. त्यांच्या डोळ्यात विझत चाललेल्या ज्योतीप्रमाणे एक चमक दिसली. शेवटच्या वेळी जसा दिवा पूर्ण तेजाने फडफडतो तसे त्यांनी थरथरत्या हाताने मला त्यांच्या जुन्या मळकट उशीखाली हात घालण्याचा इशारा केला. त्यातून दुर्गंध येत होता आणि त्यावर वर्षानुवर्षांची धूळ साचली होती. मी आत हात घातला तेव्हा माझ्या बोटांना काहीतरी मखमली स्पर्श जाणवला. जेव्हा मी ते बाहेर काढले तेव्हा ती एक लहान काळी मखमली पिशवी होती. माझ्या सासरेने ती आधीच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यांनी मला ते अजून उघडू नकोस आणि लगेच माझ्या साडीच्या पदरात लपव असा कडक इशारा केला. त्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. जणू काही हा छोटासा इशारा करण्यासाठी त्यांनी आपली उरलेली सगळी शक्ती पणाला लावली होती. पुढे जे घडलं त्याने मला चकित केलं. सासरेने आपला हात त्यांच्या फाटलेल्या बनियानात घातला, जिथे त्यांना छातीवर वेदनेची हलकीशी जाणीव झाली. त्यांनी आपल्याजवळ काहीतरी लपवले होते. थरथरत्या हाताने त्यांनी 3 नोटा बाहेर काढल्या. त्या जुन्या मळकट आणि फाटलेल्या 10 रुपयाच्या नोटा होत्या. त्यांची अवस्था इतकी वाईट होती की एखादा भिकारी सुद्धा त्या घेण्यास नकार देईल. त्यांना चिकट पट्टी चिकटवलेली होती. त्यांनी त्या 3 नोटा माझ्या हातात ठेवल्या आणि माझ्या डोळ्यात इतक्या खोलवर पाहिले की जणू ते माझ्या आत्म्यातच पाहत आहे असे मला वाटले. त्यांचे कोरडे ओठ हलले. ते काहीतरी बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांच्या घशातून एक घरघर बाहेर पडली, पण शब्द काही जुळत नव्हते. मला वाटले की कदाचित गरिबी आणि अपमानाच्या या काळात त्यांच्या मनावर परिणाम झाला असावा. एकेकाळी करोडपती असलेले दीनानाथ त्यांच्या अंतिम इच्छेपोटी मला हे कचऱ्याचे तुकडे का देत होते? तुम्ही बेशुद्ध झाला आहात का? पण त्यांच्या डोळ्यातील स्थिर भाव काही वेगळेच सुचवत होते. त्यांच्या डोळ्यातून शेवटचा दाट अश्रू उघळला. त्यांच्या तळहातावर पडून त्यांनी 10 रुपयांच्या नोटा भिजवल्या. त्याच क्षणी त्यांची पकड ढिली झाली आणि त्यांचा हात निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. दीनानाथ ज्यांच्या बोटावर एकेकाळी नाचायला लावले होते, पण आज या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कोणत्याही औषधाशिवाय आणि प्रिय व्यक्तीच्या सवलीशिवाय ते मरण पावले होते. मी तिथे एका दगडाच्या पुतळ्यासारखे बसून होते. एका हातात त्या फाटलेल्या नोटा आणि दुसऱ्या हातात ती मखमली पिशवी मी धरली होती. मला किंचाळायचे होते. माझा घसा दाटून आला होता. थोड्या वेळाने जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी ढसाढसा रडू लागले. माझे हुंदके ऐकून राघव भाऊजी कोठारात आले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता, उलट एक विचित्र प्रकारचा दिलासा दिसत होता. त्यांनी आपल्या वडिलांच्या थंडगार देहाकडे पाहिले आणि मग माझ्याकडे वळून दबक्या आवाजात म्हणाले, रडू नकोस. जे व्हायचं होतं ते झालं. आता निदान रोजची भांडणं तरी संपली. राघवने लगेच आपल्या काही मित्रांना आणि एका पुजाऱ्याला बोलावले. मध्यरात्री अंत्यविधीची तयारी सुरू झाली. पण जेव्हा मी पाहिलं की माझ्या सासऱ्यांचं शरीर अजून थंडही झालं नव्हतं आणि राघव व सुचित्रा कोठारात वेड्यासारखे शोध घेत होते, तेव्हा माझ्या काळजालाच धक्का बसला. त्याने त्यांचा जुना पलंग तोडला. कुऱ्हाडीने लाकडी पेट्या फोडल्या. ते मृत्यूपत्र, हिरे आणि दागिने शोधत होते.
राघव ओरडत होता, ते सगळं कुठे गेलं? तो म्हातारा रिकाम्या हाताने मोरू शकत नाही. त्याने मला भिंतीला दाबले आणि माझा हात पिरगळत विचारले, त्याने तुला काही दिलं का? सांग. मी मोठ्या आवळल्या. ती बॅग आणि त्या 3 नोटा माझ्या साडीच्या पदरात लपवलेल्या होत्या. मी रडून म्हणाले की त्यांनी मला काहीही दिले नाही. ते बोलूही शकले नाही. राघवने मला ढकलले आणि शिव्या देत निघून गेले. अंत्यविधीच्या वेळी सुद्धा राघवचे लक्ष चितेच्या लाकडांवर नव्हते, तर पाहुण्यांच्या गप्पांवर होते. ते सर्वजण कुजबुजत की त्यांच्यावर खूप कर्ज आहे, त्यामुळे सर्व काही साधेपणाने करावे लागेल. मी माझ्या सासऱ्यांची चिता जळताना पाहत राहिले आणि त्या 3 चिठ्ठ्यांचे ओझे माझ्या छातीवर जाणवत होते. घरी परतल्यावर राघवने माझ्या सासऱ्यांची खोली पूर्णपणे सील केली. जणू काही तिथे एखादा खजिनाच पुरलेला होता. पण मला माहित होतं की तो खजिना माझ्याकडेच होता. त्या फाटलेल्या कागदांमध्ये लपलेला फक्त मला त्यांचा अर्थ माहीत नव्हता. 13व्या दिवसापर्यंत वाट पाहणे सुद्धा राघवसाठी असह्य होत चालले होते. दुसऱ्या दिवसापासून त्याने माझ्या सासऱ्यांच्या जुन्या फायली जाळायला सुरुवात केली. त्या जळणाऱ्या फायलींची राख बघून मला वाटलं जणू काही माझे सासरे अस्तित्वातच नाहीत. पण त्या 3 चिठ्ठ्या त्या माझ्या डोळ्यांसमोरून सतत तळत होत्या. माझ्या सासऱ्यांनी मरण्यापूर्वी मलाच का निवडलं? जेव्हा आकाशने मला विचारलं की मी इतकी विचारात का गढून गेले आहे, मीही त्यांना काही सांगितलं नाही. मला भीती होती की राघवच्या लोभापुढे आकाशच्या निरागसतेचा बळी जाईल. त्या चिठ्ठ्यांमध्ये काहीतरी गहन रहस्य होतं, असा काहीतरी दुवा जो कदाचित गरिबीच्या या संपूर्ण कहाणीची दिशाच बदलू शकला असता. मी ठरवलं होतं की जोपर्यंत मला त्या चिठ्ठ्यांमागचं सत्य कळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कदाचित म्हणूनच माझ्या सासऱ्यांचा आत्मा भटकत होता, कारण कोठारातील कचऱ्यातून त्यांची सत्य अजूनही बाहेर आले नव्हते. सासरे निघून गेल्यानंतर वाड्यात पसरलेली शांतता ही शांततेचे लक्षण नसून येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना होती. जणू काही राघव आणि सुचित्राने सासऱ्यांचा मृत्यू स्वीकारला होता. ते आपली सर्व गुपिते स्मशानभूमीत घेऊन गेले. पण माझ्या मनात एक अशी अस्वस्थता होती जी मला झोपू देत नव्हती. माझ्या सासऱ्यांच्या अंत्यविधीला 1 आठवडा झाला होता. राघव आता आपली सगळी कर्ज फेडण्यासाठी आणि जे काही उरलं असेल ते घेऊन शहर सोडून दुसरीकडे स्थायिक होण्यासाठी ती हवेली विकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. मला भीती वाटत होती की जर ते घर विकलं गेलं तर कोठार आणि त्याच्या भिंतींमध्ये दडलेली सगळी रहस्य कायमची गाठली जातील. एका रात्री जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होते आणि बाहेर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता, मी माझ्या कपाटाच्या एका लपलेल्या कोपऱ्यातून मखमली पिशवी आणि 10 रुपयांच्या 3 फाटलेल्या नोटा बाहेर काढल्या. खोलीतील मंद प्रकाशात मी त्या माझ्या टेबलावर पसरवल्या. पहिल्यांदा पाहिल्यावर त्या निव्वळ कचऱ्याचे तुकडे वाटत होत्या, घाणेरड्या, जुन्या आणि अनेक ठिकाणी फाटलेल्या. पण जेव्हा मी त्यांना अधिक जवळून पाहू लागलो तेव्हा माझे डोके गरगरू लागले. त्या अनेक ठिकाणी फाटलेल्या होत्या, पण जेव्हा मी त्या जवळून पाहू लागले तेव्हा मला गरगरू लागले. माझ्या सासऱ्यांनी त्या चिठ्ठ्या काळजीपूर्वक एकत्र चिकटवल्या होत्या. माझ्या लक्षात आले की कोणीतरी त्या 3ही चिठ्ठ्यांवरील अनुक्रमांकांमध्ये फेरफार केली होती. एखाद्या पेनाने ते अंक खोडून त्या जागी दुसरेच काहीतरी लिहिले होते. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मी एक टॉर्च घेतला आणि त्या चिठ्ठ्या प्रकाशासमोर धरल्या. चिठ्ठीच्या आतल्या बाजूला असलेल्या वॉटरमार्क जवळ अगदी बारीक अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं. ते साधं अक्षर नव्हतं तर नकाशासारखे आकार होते. मी त्या 3ही चिठ्ठ्या एकत्र धरल्या आणि माझ्या लक्षात आलं की त्या चिठ्ठ्या नसून एका कोड्याचे 3 तुकडे होते. जेव्हा हे 3ही भाग एका विशिष्ट पद्धतीने जोडले गेले तेव्हा त्यांच्या फाटलेल्या कडांच्या मागे एक संपूर्ण पत्ता आणि काही अंक दिसत होते. तो कोड बँकेच्या लॉकरचा असावा असे वाटत होते, पण त्यात बँकेच्या नावाचा उल्लेख नव्हता. मग मला त्या मखमली पिशवीची आठवण झाली. मी ती उघडली आणि मला एक लहान जुनी पितळी चावी सापडली. चावीवर अंक नव्हता, पण त्यावर एक लहानशी खूण होती. हे चिन्ह मला खूप ओळखीचे वाटले. अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. माझ्या सासऱ्यांच्या जुन्या कार्यालयाजवळ रायझिंग सन कोऑपरेटिव्ह बँक नावाची खूप जुनी छोटी बँक होती. ही तीच बँक होती का? त्या बँकेची चावी होती का? पण माझ्या सासऱ्यांनी ती इतक्या सुरक्षितपणे का लपवून ठेवली होती? राघवने आधीच त्यांची सर्व बँक खाती तपासली होती. मग ही बँक त्याच्या नजरेतून कशी सुटली? तेव्हा माझ्या लक्षात आले
की राघव फक्त मोठ्या बँका आणि मुख्य खाती शोधत होता, तर माझ्या सासऱ्यांनी त्यांचे खरे मृत्यूपत्र त्या छोट्याशा बँकेत सुरक्षित ठेवले होते, जिला लोक जवळजवळ विसरूनच गेले होते. रात्र जसजशी पुढे सरकत होती तशी उत्सुकता वाढत होती. मी त्या चिठ्ठ्यांवरील आकडे कागदावर लिहून घेतले. ते साधारणपणे 7-12-4-18 असे होते. मला वाटले की ती एखादी तारीख किंवा लॉकरचा पासवर्ड असावा. मी ते आकडे माझ्या सासऱ्यांच्या जन्मतारखेशी जुळवून पाहण्याचा प्रयत्न केला, पण ते जुळले नाहीत. मग मला आठवले, माझे सासरे रात्री झोपेत अनेकदा काहीतरी पुटपुटायचे. ते नेहमी म्हणायचे, 7 पायऱ्या 12 वळणे. हे आकडे कुठल्या तरी जागेचा मार्ग होते का, की एखाद्या गुप्त तिजोरीचा सांकेतिक कोड? मी त्या चिठ्ठ्या पुन्हा काळजीपूर्वक पाहिल्या. चिठ्ठ्यांवरील टेप खाली काही अस्पष्ट अक्षरे होती. मी काळजीपूर्वक टेपचे कोपरा काढला आणि त्यावर लिहिले होते, अंतिम विश्राम. माझा श्वास थांबला. होय, अंतिम विश्वास. सासऱ्यांनी माझ्यावर इतका विश्वास का ठेवला होता? त्यांना माहीत होतं का की त्यांचे स्वतःचे मुलगेच त्यांचे शत्रू बनले होते? त्याच क्षणी मला कोठाराची ती भिंत आठवली जिथे सासरे रेषा ओढायचे. मी कोठाराच्या दिशेने धावले. राघवने त्याला कुलूप लावले होते, पण मी गंजलेल्या खिडकीतून आत डोकावून पाहू शकले. टॉर्चच्या प्रकाशात मला दिसले की जिथे माझ्या सासऱ्यांनी रेषा आखल्या होत्या तिथला प्लास्टर थोडासा निघाला होता. मी खिडकीच्या गंजांमधून हात आत घालून तो निघाला असलेला भाग दगडाने खरवडला. आतमध्ये जुन्या डायरीचे एक पान घडी घालून पडले होते. मी ते बाहेर काढले आणि माझ्या खोलीत परत आले. त्या पानावर माझ्या सासऱ्यांच्या थरथरत्या अक्षरात लिहिलेले होते, राघव आणि सुचित्रा मला हळूहळू मारत आहेत. माझ्या औषधांचा रंग बदलला आहे. अंजली, तूच माझी शेवटची आशा आहेस. त्या 3 चिठ्ठ्या कधीही कोणाला देऊ नकोस. त्या तुला सत्यापर्यंत घेऊन जातील. हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. जो लोक मला केवळ मालमत्तेसाठीचा लढा वाटत होता, तो प्रत्यक्षात सत्तेसाठीचा राजकीय संघर्ष होता. हा एक पूर्वनियोजित खून होता. माझ्या सासऱ्यांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागली होती आणि मला वाचवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले होते. पण आता मी सुद्धा धोक्यात होते. जर राघवला कळले असते की माझ्याकडे चिठ्ठी आणि चावी आहे, तर त्याने मला पकडून ठेवले असते. पुढचे काही दिवस माझ्यासाठी एका अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हते. कागदपत्रांची पूर्तता आधीच केली होती. त्याने मला सांगितले की आम्हाला 3 दिवसांच्या आत ही हवेली रिकामी करावी लागेल. माझ्याकडे खूप कमी वेळ होता. मला बँकेत जायचे होते, जी शहराच्या दुसऱ्या टोकाला होती. मी माझी मैत्रीण रीटाला फोन केला आणि तिला सर्व काही सांगितले. आम्ही ठरवले की मी माझ्या आई वडिलांच्या घरी जात असल्याचे नाटक करून थेट बँकेत जाईन. पण राघव खूप हुशार होता. त्याने माझी खोली शोधायला सुरुवात केली. एके संध्याकाळी मी अंघोळ करून बाहेर आली तेव्हा मी पाहिलं की राघव माझ्या कपाटातल्या साड्या जमिनीवर फेकून काहीतरी शोधत होता. माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्या चिठ्ठ्या माझ्या सासूबाईंच्या फोटो मागे लपवलेल्या होत्या. राघव फोटो काढायला हात लावणारच होता. तेवढ्यात सुचित्राने त्याला हाक मारली. राघव. मी ते काढून कमरेला कापडात बांधून लपवले. तिसऱ्या दिवशी सकाळी मी माझी बॅग घेऊन निघायला तयार होते. राघवने माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, अंजली, तू काहीतरी लपवत आहेस. मला माहित आहे की त्या म्हाताऱ्याने तुला काहीतरी दिले आहे. जर तू ते मला गुपचूप दिलेस तर मी तुला तुझा वाटा देईन. नाहीतर लक्षात ठेव, या घरातून बाहेर पडण्याचा मार्ग खूप धोकादायक आहे. त्याच्या धमकीने मी घाबरले, पण मी दृढनिश्चयी होते. मी हिंमत गोळा करून म्हणाले, माझ्याकडे काहीही नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही माझी बॅग तपासू शकता. त्याने माझी बॅग तपासली. त्यात फक्त काही कपडे होते. त्याने मला जाऊ दिले, पण मला माहित होते की तो माझा पाठलाग करेल. मी स्टेशनवर पोहोचेल, पण ट्रेनमध्ये चढण्याऐवजी मी एका ऑटो रिक्षात बसले आणि रायझिंग सन बँकेकडे निघाले. संपूर्ण रस्त्यात एखादी गाडी माझा पाठलाग करत आहे असे मला वाटत होते. जेव्हा मी त्या जुन्या बँकेपाशी पोहोचले तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली. ते एका जुन्या वाड्यासारखे दिसत होते, ज्याला एक गंजलेले फाटक होते. आतमध्ये शांतता होती. मी काउंटरवर गेले आणि त्याला पितळेची चावी दाखवली. तो मॅनेजर, जो एक अतिशय वयस्कर ग्रस्त, त्यांनी मला वरपासून खालपर्यंत निहाळले. मग आपला चष्मा सरळ करत म्हणाले, दीनानाथजींची सून. मी होकारार्थी मान हलवली. त्यांनी मला एका जुन्या केबिनमध्ये बोलावले. हवेत जुन्या फायलींचा वास दरवळत होता. त्यांच्या हातात एक जड वस्तू होती. त्याने नोंदवही उघडली आणि मला त्या 3 चिठ्ठ्यांबद्दल विचारले. जेव्हा मी त्या फाटलेल्या चिठ्ठ्या त्याच्या समोर ठेवल्या
त्याचे डोळे चमकले. त्याने ते चिठ्ठे एका विशेष प्रकाशाखाली धरून त्यांची तुलना केली. व्यवस्थापक हळू आवाजात म्हणाले, दीनानाथजींनी ही व्यवस्था 10 वर्षांपूर्वी केली होती. त्यांनी सांगितले होते की जर त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूपत्राबाबत वाद निर्माण झाला तर ज्याच्याकडे या 3 चिठ्ठे असतील तोच खरा वारसदार ठरेल. त्यांनी मला एका जड लोखंडी दरवाजाकडे नेले. आम्ही लॉकर रूमच्या दिशेने निघालो. भिंती दमट आणि काळोख्या होत्या. आम्ही लॉकर जवळ पोहोचताच मला माझ्या सासऱ्यांच्या अखेरच्या श्वासाची आठवण झाली. आम्ही 7-12 क्रमांकाच्या लॉकर समोर थांबलो. लॉकरवर 7-12 हे अंक लिहिले होते. बाकीचे अंक 4-18 होते. बहुधा ते पासवर्ड असावेत. पितळी चावी लॉकरमध्ये घालताना माझा हात थरथरत होता. लॉकर उघडताच आतून तेजस्वी प्रकाश बाहेर आला नाही, पण तिथे एक जुनी काळी डायरी आणि काही कायदेशीर कागदपत्रे होती. मी ती उचलली आणि तिचे पहिले पान उघडले. त्यावर जे लिहिले होते ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. माझ्या सासरेंनी लिहिले होते, आपले कोट्यावधी रुपये कधीच गमावले नव्हते. व्यवसायात दाखवलेला तोटा हा एक बनाव होता, जेणेकरून त्याला आपल्या मुलांचा खरा स्वभाव दिसावा. पण रहस्य असे होते की त्या लॉकरमध्ये एक छोटा व्हॉइस रेकॉर्डर होता. मी त्याचे बटन दाबताच माझ्या सासऱ्यांचा आवाज घुमला. ते म्हणाले, अंजली, जर तू हे ऐकत असशील तर तुम्ही स्वाभिमानाच्या आधारावरती कराल. जर तसं असेल तर याचा अर्थ राघवने माझा खून केला आहे. पण त्याला हे माहीत नाही, तो जे घर विकणार आहे त्याखाली खरा खजिना नाही तर त्याच्या नाशाचा पुरावा दडलेला आहे. हे ऐकून मी किंचाळले, खजिना नाही तर नाशाचा पुरावा? माझ्या सासऱ्याने नेमकं काय म्हणायचं होतं? आणि त्या चिठ्ठ्या ठेवण्याचा खरा उद्देश फक्त या लॉकरमध्ये लपून राहणे हाच होता का? माझ्या लक्षात आले की खेळ अजून संपलेला नव्हता. उलट सर्वात भयानक वळण आता येणार होते. बँकेच्या त्या थंड शांत लॉकर रूम मधील जुन्या रेकॉर्डमधून जेव्हा माझ्या सासऱ्यांचा आवाज घुमला तेव्हा माझ्या आत काहीतरी तुटले. त्यांच्या आवाजात तो जुना दरारा नव्हता, उलट अखेरचा श्वास घेणाऱ्या एका वडिलांचा तो आवाज होता. त्याऐवजी एक पराभूत वडील आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत न्यायासाठी याचना करत होते. रेकॉर्डरचा आवाज किंचित फुटका झाला, पण प्रत्येक शब्द बाणासारखा माझ्या हृदयात घुसला. ते म्हणाले, अंजली, तू इथपर्यंत आली आहेस याचा अर्थ माझा विश्वास सार्थ ठरला. राघवला वाटतं की त्याने मला लुटलं, पण त्याच्याकडे फक्त ती कागदपत्र आहेत जी मी त्याला दिली होती. मी त्याला जी कागदपत्र चोरू दिली ती त्याने चोरली आहेत. खरी शक्ती त्या कागदपत्रांमध्ये नाही तर शहरापासून दूर एका सामान्य खेड्यात अनेक वर्षांपूर्वी मी तुझ्या सासूबाईंच्या सावित्रीच्या नावावर विकत घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यात आहे. राघव आणि सुचित्राने मला विष दिलं आहे. अंजली, ते हळूहळू माझ्या औषधांमध्ये विष मिसळत आहेत. ते एक असं रसायन तयार करत होते जे माणसाला आतून पोखरून काढतं. हे सगळं माहीत असूनही मी ते प्यालो, कारण माझं रक्त किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं हे मला बघायचं होतं. मी थरथरत्या हाताने रेकॉर्डर बंद केला. माझी दृष्टी अंधुक झाली होती. ज्या माणसाची मी रात्रंदिवस सेवा करत होते त्याची त्याच्याच मुलांनी हळूहळू हत्या केली होती. लॉकरमध्ये जेव्हा मी ती काळी डायरी चाळली तेव्हा मला त्या औषधांची नावे आणि ज्या तारखांना राघवने माझ्या सासऱ्यांशी गैरवर्तन केले होते ते आढळले. डायरीच्या मध्यभागी मृत्यूपत्राचा मूळ आणि अंतिम मसुदा होता. त्यावर न्यायालयाचा शिक्का आणि साक्षीदार म्हणून त्याच बँक मॅनेजरची सही होती. मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद केले होते की दीनानाथजींची वेदना अजूनही तशीच आहे. मी अंजली, त्याच्या सर्व गुप्त मालमत्तेची एकमेव वारस आहे, ज्यात कोट्यावधी रुपयांची जमीन आणि इतर गुंतवणुकीचा समावेश आहे. राघव आणि आकाश यांना त्यांच्या निर्दयतेमुळे वारसा हक्कातून पूर्णपणे वगळण्यात आले होते. मृत्यूपत्राच्या शेवटी एक अट लिहिली होती, जर राघवने हवेली विकण्याचा सौदा पूर्ण केला तरच हे मृत्यूपत्र अंमलात येईल. माझ्या सासऱ्यांच्या निधनाला किमान 1 महिना झाला होता. माझ्या सासऱ्यांनी खूप आधीच योजना आखली होती. त्यांना माहीत होतं की जर राघवला आधी कळलं तर तो मला ठार मारेल. त्यांनी राघवला ती हवेली विकू दिली, जेणेकरून तो स्वतःच्या लोभाच्या जाळ्यात अडकेल. जशी त्याने ती हवेली विकली असती तसं त्याला त्या हवेलीच्या खऱ्या मालकीबद्दल कळलं असतं. कागदपत्रे या लॉकरमध्ये आहेत आणि त्याने केलेला सौदा कायदेशीररित्या रद्द आहे. मी बँकेतून बाहेर पडले. माझे डोके गरगरत होते. मला संशय असलेली तीच काळी गाडी बाहेर उभी होती.
मी ऑटोमध्ये बसताच तो माझा पाठलाग करू लागला. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मी ऑटो ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवायला सांगितले आणि रस्त्यांवरून जात मी माझी मैत्रीण रीटाच्या घरी पोहोचले. मला माहीत होते की मी सरळ घरी जाणार आहे. मी रीटाच्या घरी पोहोचले. मला माहीत होतं की सरळ घरी जाणं धोक्याशिवाय नव्हतं. रीटाच्या घरी पोहोचल्यावर मी त्या 3 चिठ्ठ्या पुन्हा काळजीपूर्वक पाहिल्या. आता त्यांचं रहस्य पूर्णपणे उघड झालं होतं. त्यावरची कोडं म्हणजे खरं तर त्या जमिनीच्या भूखंडाचा क्रमांक आणि बँकेचा पासवर्ड यांचं मिश्रण होतं. पण मग मला डायरीच्या शेवटच्या पानावर असं काहीतरी दिसलं ज्यामुळे मला धक्काच बसला. माझ्या सासऱ्यांनी लिहिलं होतं, अंजली, राघव वाड्याखाली जो खजिना शोधत आहे तो खजिना नसून माझ्या धाकट्या भावाची राख आणि ते रहस्य आहे ज्यामुळे राघव इतका क्रूर झाला आहे. हे वाचून माझं डोकं सुन्न झालं. माझ्या सासऱ्यांचा धाकटा भाऊ. मला कधीच सांगितलं नव्हतं की त्यांना भाऊ आहे. राघवने त्याच्या काकांसोबतही काही वाईट केलं होतं का? तेवढ्यात माझा फोन वाजला. आकाशचा फोन होता. त्याच्या आवाजात भीती भरलेली होती. तो म्हणाला, अंजली, तू कुठे आहेस? भैयाला कळले की तू बँकेत गेलीस. तो वेड्यासारखा तुझी वाट बघतोय. सुचित्रा वैदीने तुझी खोली उद्ध्वस्त केली आहे. अजून घरी येऊ नकोस. मी आकाशला सांगितले मला माझ्या वडिलांकडेच जायचे आहे आणि त्याच्या सासरच्या भावाबद्दल काही माहिती आहे का असे विचारल्यावर तो गप्प झाला. मग तो म्हणाला, तो एक अपघात होता. भैया म्हणतात की बाबूजींनी त्याला मारले. आता मला समजले की राघवच्या मनात त्याच्या वडिलांबद्दल इतका द्वेष का होता. त्याचा विश्वास होता की त्याचे वडील एक खुनी होते, पण त्याच्या सासऱ्यांच्या डायरीतून काहीतरी वेगळेच सूचित होत होते. मी हिंमत गोळा केली आणि ठरवले की लपून बसण्याची वेळ संपली होती. जिथे या सगळ्यांची सुरुवात झाली होती त्या हवेलीत मला परत जायचे होते. मी पोलीस स्टेशनमध्ये माझ्या ओळखीच्या एका इन्स्पेक्टरला फोन केला आणि त्याला सत्य सांगितले. मी त्याला हवेलीच्या जवळ तयार राहायला सांगितले. जेव्हा मी हवेलीच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचले तेव्हा तिथे शांतता होती. मी आत पाऊल टाकताच राघव तिथे उभा होता. त्याच्या हातात तेच पितळी भांडे होते ज्याने माझ्या सासऱ्यांना घाबरवले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य उमटले. तो म्हणाला, सुनबाई, तुम्ही इथे आहात का? त्या चाव्या आणि ती कागदपत्रे मला द्या. मला माहित आहे की तुम्ही त्या जुन्या बँकेत गेला होतात. मी शांतपणे म्हणाले, भाऊजी, तुम्ही जे केलं आहे त्यासाठी कायदा तुम्हाला शिक्षा देईल. तुम्ही बाबूजींना विष दिलंस. राघव हसून म्हणाला, तो म्हातारा त्याच्या लायकीचाच होता. त्याने मला फक्त मालमत्तेसाठी माझ्या काकांना मारलं. आज मी तेच करतोय जे त्यानं केलं. मी ओरडले, खोटं. बाबूजींनी कोणालाही मारलं नाही. तुझ्या काकाने जुगारात सगळं पैसे गमावल्यामुळे आत्महत्या केली आणि बाबूजींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ते सगळं या डायरीत लिहिलेलं आहे. राघवचे डोळे लालबुंद झाले. तो माझ्यावर झडप घालणार होता, पण तेवढ्यात माझी वहिनी सुचित्रा धावत आली आणि म्हणाली, थांब राघव, पोलीस आले आहे. राघव दचकला. मी पाहिलं की इन्स्पेक्टर आणि त्यांचं पथक आधीच आत आलं होतं. मी डायरी आणि मृत्यूपत्र पोलिसांच्या हवाली केलं. पण जेव्हा इन्स्पेक्टरने जाहीर केले की त्यांना हवेलीच्या तळघराची झडती घ्यावी लागेल तेव्हा या प्रकरणाचा शेवटचा पडदा पडला. राघवचा चेहरा फिक्का पडला. खोदकाम सुरू झाले आणि जे काही बाहेर आले त्यांनी सर्वांना धक्का बसला. तिथे केवळ हाडेच नव्हती तर त्याच्या सासऱ्याच्या भावाने लिहिलेली एक आत्महत्येची चिठ्ठी होती जी एका प्लास्टिकच्या पिशवीत सुरक्षितपणे ठेवलेली होती. त्यात स्पष्टपणे लिहिले होते की राघवनेच आपल्या काकाला चिथावणी दिली आणि त्याची कर्जाची कागदपत्रे लपवली जेणेकरून तो आत्महत्या करून सासऱ्यावर दोष टाकेल. राघवने वर्षानुवर्ष आपल्या वडिलांवर एका खुन्याचा आरोप केला होता आणि अखेरीस त्यांनाही ठार मारले. राघवला हातकड्या घातल्या गेल्या. सुचित्रा जमिनीवर बसून रडत होती. आकाश आपली नजर वर उचलू शकला नाही. एकेकाळी आनंदाचे ठिकाण असलेली ती हवेली आता पापाचे ठिकाण बनली होती. पोलिसांनी राघवला नेले. मी त्या कोठाराकडे पाहिले जिथे माझ्या सासऱ्यांनी त्यांचे शेवटचे दिवस घालवले होते. जणू काही ते खिडकीत उभे राहून मला आशीर्वाद देत आहेत असे मला वाटले. त्या 3 फाटलेल्या चिठ्ठ्या अजूनही माझ्या मुठीत होत्या. त्यांनी मला केवळ पैसेच दिले नव्हते तर एका कुटुंबाला आतून उद्ध्वस्त करणाऱ्या सत्याचा त्यांनी मला सामना करायला लावला होता. हे एक असे गुढ होते ज्याने एका संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केले होते. आता फक्त एकच शेवटचा प्रश्न उरला होता, त्या मालमत्तेचे काय होणार आणि माझ्या सासऱ्यांच्या त्या 3 चिठ्ठ्यांमध्ये अंतिम सत्य काय होते. कारण डायरीच्या शेवटच्या पानावर अजूनही एक अपूर्ण कोडे होते जे केवळ त्या चिठ्ठ्या
आणि एका विशिष्ट क्रमाने लावूनच सोडवता येणार होते. त्या हवेलीच्या दमट तळघरात जेव्हा पोलिसांचे टॉर्च माझ्यावर पडले तेव्हा केवळ धूळ आणि जुन्या आठवणी नव्हत्या, तर एका कुटुंबाच्या पतनाची संपूर्ण गाथा होती. जेव्हा राघवला पोलीस गाडीत बसवण्यात आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. तो अजूनही माझ्याकडे तुच्छतेने पाहत होता, जणू त्याला स्वतःच्या पराभवाचे नव्हे तर माझ्या विजयाचे दुःख होत होते. सुचित्रा वहिनी अंगणाच्या मध्यभागी डोके धरून बसली होती. तिचा सगळा अभिमान, तिच्या हिऱ्यांबद्दल आणि रेशमी साड्यांबद्दलचा तिचा अहंकार त्या दिवशी धुळीला मिळाला होता. आपल्या भावाच्या मागे सावलीसारखा फिरणारा आकाश हुंदके देत होता. त्याने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी माझी नजर दुसरीकडे वळवली. नात्यांचा एखादा धागा तुटला की त्याला गाठ मारून सांधता येते, पण त्याचा पूर्वीचा मऊपणा कधीच परत येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्यकिरणांची पहिली किरणे वाड्याच्या दारावर पडली तेव्हा तो प्रकाश पूर्वीसारखा नव्हता. आज त्यात एक प्रकारची शुद्धता होती, जणू काही वर्षाचे जड ओझे उतरले होते. मी माझ्या कपाटातून त्या 3 फाटलेल्या चिठ्ठ्या काढल्या. राघव तुरुंगात गेल्यानंतर आणि मृत्यूपत्र उघडकीस आल्यानंतरही मला वाटत होते की माझ्या सासऱ्यांना त्या चिठ्ठ्यांमधून मला अजून काहीतरी सांगायचे आहे. मी ते 3 चिठ्ठ्या डायरीच्या शेवटच्या पानावरच्या ओळीवर ठेवल्या. जेव्हा मी चिठ्ठ्यांच्या फाटलेल्या कडा त्या ओळीशी जुळवल्या तेव्हा एक विलक्षण शोध लागला. चिठ्ठ्यांवरील अनुक्रमांक आणि डायरीतील ओळींमधून एक मोबाईल नंबर उघड झाला आणि एक छुपा संदेश समोर आला. तो संदेश होता, अंजली, गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय मिळत नाही तर पीडितांना त्यांचा हक्क देऊन मिळतो. ह्या नंबरवर फोन कर. मी थरथरत्या हाताने तो नंबर डायल केला. पलीकडून एक गंभीर शांत आवाज आला. श्री खन्ना, माझ्या सासरेचे जुने वकील आणि जिवलग मित्र. त्यांनी मला सांगितले की माझ्या सासरेने त्यांच्या मृत्यूपत्राव्यतिरिक्त आणखी एक गुप्त निधी तयार केला होता. हा निधी त्या हजारो लहान गुंतवणूकदारांसाठी होता ज्यांनी राघवच्या गैरमार्गाने मिळवलेल्या संपत्ती आणि लोभामुळे आपले पैसे गमावले होते. माझ्या सासऱ्यांना केवळ माझ्यासाठी त्यांच्या संपत्तीचे रक्षण करायचे नव्हते, तर त्या गरीब लोकांचे हक्कही परत मिळवून द्यायचे होते. माझ्या लक्षात आले की माझ्या सासऱ्यांनी मला आवश्यक असलेले पैसे दिले होते. त्यांनी मला केवळ वारसादारच बनवले नव्हते, तर त्यांच्याच मुलांनी विझवून टाकलेल्या नैतिकता आणि जबाबदारीचा मशालही बनवले होते. त्या 3 फाटलेल्या चिठ्ठ्यांमागचे खरे रहस्य आता माझ्या लक्षात आले. माझ्या सासऱ्यांनी त्या फाडल्या होत्या कारण ज्या कोणाच्या हाती त्या लागतील त्यांनी संयम आणि शहाणपण दाखवावे अशी त्यांची इच्छा होती. जर त्यांनी मला त्या चिठ्ठ्या थेट दिल्या असत्या तर मी त्या खर्च केल्या असत्या किंवा राघवने त्या हिसकावून घेतल्या असत्या. पण त्या चिठ्ठ्या अशा अवस्थेत होत्या की केवळ माणुसकी असलेला माणूसच त्यांना वाचवू शकला असता आणि माझ्या सासऱ्यांबद्दल माझ्या मनात निरपेक्ष प्रेम होते. त्या चिठ्ठ्यात दुमडून मला जो मार्ग सापडला तो केवळ संपत्तीचा मार्ग नव्हता, तर तो मनशांतीचा मार्ग होता. पुढचे काही महिने खूप धावपळीचे होते. मी माझ्या सासऱ्यांच्या इच्छेनुसार सर्व गुप्त संपत्तीची व्यवस्था लावली. मी तो वाडा विकला कारण त्याच्या भिंतींमध्ये अजूनही माझ्या सासऱ्यांचे कणने आणि राघवचा अहंकार घुमत होता. त्या वाड्यातून मिळालेल्या पैशाने आणि माझ्या सासऱ्यांच्या गुप्त गुंतवणुकीतून मी राघवमुळे उद्ध्वस्त झालेल्या सर्वांची कर्जे फेडली. जेव्हा मी त्या छोट्या दुकानदारांना आणि मजुरांना त्यांचे घर मिळवून देण्यासाठी मदत करत होते तेव्हा त्याच्या डोळ्यातील चमक हेच माझ्या सासऱ्यांच्या संपत्तीचे खरे कारण होते. आकाशने माझी माफी मागितली आणि मला नव्याने सुरुवात करण्याची संधी दिली. मी त्याला माफ केले, पण मी माझे आयुष्य स्वतःच्या बळावर जगण्याचा निर्णय घेतला. मी दीनानाथ स्मृती संस्थान नावाची एक छोटी संस्था स्थापन केली जी वृद्ध आणि गरजू लोकांना निवारा पुरवते. आज जेव्हा मी त्या संस्थेच्या वरांड्यात बसते तेव्हा मला माझ्या सासऱ्यांनी दिलेल्या 3 चिठ्ठ्या आठवतात. मी त्या अजूनही फ्रेम करून ठेवल्या आहेत. त्या मला आठवण करून देतात की जेव्हा एखादी व्यक्ती सर्वस्व गमावते तेव्हाही तिचे चारित्र्य तिच्या सोबत राहते. जगाला वाटत होते की दीनानाथचे गरीब आणि वेडे म्हातारे होते, ते मरण पावले, पण खरं तर ते एका राजासारखे गेले ज्याने आपल्या अंतिम खेळीने केवळ वाईटाचा पराभवच केला नाही तर आपला खरा वारसा योग्य हाती सोपवला. त्या फाटलेल्या चिठ्ठींची किंमत करोडो रुपये नव्हती, त्यांचे मूल्य एका मरणासन वडिलांनी आपल्या सुनेवर ठेवलेल्या विश्वासात होते. जेव्हा कधी मला अशक्तपणा जाणवतो
तेव्हा मी त्या 3 चिठ्ठ्यांकडे पाहते. अशक्त वाटत असताना मी ते 3 चिठ्ठ्यांकडे पाहते आणि माझ्या सासऱ्यांच्या शेवटच्या नजरेची आठवण करते, जी सांगत होती, मुली तू एकटी नाहीस, सत्य तुझ्या सोबत आहे. आज मी करोडोंची मालक आहे, पण एकेकाळी माझ्या सासऱ्यांसारख्या असलेल्या वृद्धांची सेवा करण्यात मिळणारी शांती हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. मी माझ्या लोकांच्या उदासीनतेचा बळी ठरले. नात्यांमधील ज्या कटू सत्याचा मी अनुभव घेतला, ज्याने मला दगडासारखं कठोर बनवलं, उलट अधिकच संवेदनशील बनवलं. माझ्या सासऱ्यांच्या त्या फाटलेल्या चिठ्ठ्या आजही एखाद्या न सुटलेल्या कोड्यासारखं वाटू लागतं, पण माझ्यासाठी त्या प्रेम आणि न्यायाचं प्रतीक आहेत, ज्यांनी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आता मी शांतपणे झोपू शकते, कारण मला माहीत आहे की देशाच्या बँक खात्यांमधील 100% पैसा त्याच देशातील लोकांच्या बँक खात्यांमध्ये देणग्या देण्यासाठी खर्च केला जातो. मला माहीत आहे की माझ्या सासऱ्यांच्या आत्म्याला योग्य ती शांती मिळाली आहे. ही कथा इथेच संपत नाही, उलट ही एका नव्या सुरुवातीची नांदी आहे, जिथे पैसा नव्हे तर माणुसकी सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि आता सस्पेन्स बद्दल बोलायचं झालं तर मी सर्वात शेवटी जोडलेल्या त्या शेवटच्या चिठ्ठीच्या पाठीमागे माझ्या सासऱ्यांनी एक छोटी ओळ लिहिली होती, जी मी आत्ता वाचली. अंजली, खरा खजिना तुझ्या आतलं प्रेम आहे, जे जगातलं कोणताही राघव कधीही विकत घेऊ शकत नाही. आपल्याच मुलांना धडा शिकवण्याची ही पद्धत योग्य होती असं तुम्हाला वाटतं का? कदाचित हो, कारण कधी कधी फक्त कडू औषधच खोल जखमा भरून काढतं. तर मित्रांनो, ही होती अंजली आणि तिच्या सासऱ्यांची गोष्ट, जी आम्हाला शिकवते की संपत्ती वारसा हक्काने मिळू शकते, पण अमूल्य आणि नैतिकता कमवावी लागते. माझ्या सासऱ्यांच्या त्या 3 फाटलेल्या चिठ्ठ्यांनी केवळ एक साम्राज्यच वाचवले नाही, तर जे आपले नातेसंबंध जाहीरपणे सांगत होते, पण मनात केवळ लोभ बाळगत होते, त्यांचाही बुरखा फाडला. लक्षात ठेवा, सत्य दाबले जाऊ शकते, पण कधीही पुसले जाऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, या 3 चिठ्ठ्यांमागचं सत्य शोधून राघवला शिक्षा देऊन अंजलीने योग्य गोष्ट केली का, की रक्ताच्या नात्यांना आणखी एक संधी द्यायला हवी होती? कृपया तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण तुमचे विचार आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सत्य घटनांवर आधारित अशाच आणखी हृदयद्रावक कथांसाठी बेल आयकॉन दाबा. ही कथा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नात्यांचा खरा अर्थ समजू शकेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.